कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे घ्या। आई शपथ, कसल्या मनकवड्या जाऊ तुम्ही। मला चहाची तलब झालीच होती माहिती आहे काय, पण म्हणलं आता काय चहाची वेळ नाही, पण बरोबर कळलं तुम्हाला। हा कसं काय? अहो सगळं काही सांगावं लागतं का? तुम्ही आल्या आल्या तुमचा चेहरा पाहिला होता मी आणि लगेच चहा टाकायला गेले। आल्या आल्या चहा घेऊन आला म्हणजे आल्याचा चहा आणलाय बहुतेक। हाय ग हाय, एक नंबर मंडळा बरोबर काय। आज लय काम झालं बघा। मग कसं वाटतंय तुम्हाला? सकाळी सुरांशी खेळायचं, मग फॅक्टरीमध्ये जायचं, तिथे मशीन्सशी खेळायचं, आणि मग दिवसाच्या शेवटी हिशोब करत आकड्यांशी खेळायचं। मजा आहे मजा आहे, सगळं कसं सुरात आहे। आज खूप चांगलं वाटत होतं, किती छान सूर लागला होता तुमचा। हा म्हणजे ते आता बघा मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही तुमच्या गळ्यात सूर आहे। सांगू काय, जेव्हा त्या पेटीतल्या सुरासंग आमच्या गळ्यातला सूर जरा असा उगाच बारीक मध्ये मॅच झाला का नाही, असलं भारी वाटलं तुम्हाला सांगतो। असं वायरीला वायर लागलं, लय भारी वाटलं। वा वा, आता पुढे पुढे तर बघा अजूनच मज्जा येणार आहे। हो हो हो, एक आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी सांगायचं विसरलो। काय? तुम्ही म्हणल्याप्रमाणे महिला कामगारांची भरती करतोय आपण। खरंच? हा। अरे वा, कधी ठरवलात? अहो ठरवलंय। आता तुम्ही एवढं आमच्या मनातलं ओळखत आहे, हा आम्हाला चहा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, आम्हाला तुमच्या मनातलं ओळखा येत नाही, त्यामुळे घेतला निर्णय। आणि आता महिला कामगार येणार, त्याच्यामुळे सगळी व्यवस्था एकदम ओके मध्ये लावल्या, बाथरूम फिथरूम सगळे एकदम विषय हार्ड करून टाकलाय टाकाटक। वा वा वा, खरंच तुम्ही हा निर्णय घेतलात नाही, खूप चांगली गोष्ट केली। तुम्हाला माहितीये मी बोलले होते हे मी विसरून पण गेले। आम्ही बरं विसरू तुम्ही बोलल्याला, तुमची कुठलीच इच्छा आम्ही विसरू शकत नाही, लक्षात घ्या। नाही तुम्ही हे करताही चांगलीच गोष्ट आहे, पण आता एक गोष्ट समजून घ्या, तुमच्या फॅक्टरीत सगळे पुरुषच काम करतात ना, त्यांना सवय नाहीये महिलांबरोबर काम करायची। त्यांचं असं होऊ शकतं की ह्या अचानक नवीन आलेल्या बायका कामात लुडबुड कशाला करतायत, ह्यांना काय कळतं कामातलं, असं असं होऊ शकतं। तर त्या कामगारांची सुद्धा तुम्ही शाळा घ्या, त्यांना समजावून सांगा। शाळा घ्यायची असेल तर मग तिकडे तुम्हीच या मास्तरीत बाई, कारण ते तुमचं काम आहे। नाही नाही, माझी शाळा शाळेत, इथे फॅक्टरीत शाळा तुम्हीच भरवायची, ते काम तुम्हीच करू शकता। तुम्ही ना त्यांना पटवून द्या की एखादी गोष्ट जर त्यांना येत नसेल तर त्यांना ती शिकवा, शिकवल्यावर येणार नाही अशी कुठलीही गोष्ट नाही। आणि त्यांना सांगा, म्हणा तुम्हाला जन्म देणारी सुद्धा एक महिलाच असते, त्यामुळे त्यांचा आदर करायला शिका। नाही थांबा, बरं झालं तुम्ही विषय काढला। ओंक्याला आत्ताच फोन करून सांगतो, कारण कसं आहे एक दोन दिवसात त्या बायका सगळे येतीलच फॅक्टरीत, त्याच्या आधी जरा कानावर घातलेलं बरं आहे। थांबा। अधिपती बोल ना भावा। हा ओंक्या, कुणीकडे आहेस? अरे भावा जरा बाहेर आलोय। बर, हे बघ, आपल्या सगळ्या कामगारांनी जमव आणि मी जे सांगतो ते त्यासनी जरा सांग, तुझ्या भाषेत जरा गोड बोलून नीट सांग। बरोबर, काय सांगायचंय? विषय कसा आहे, पहिल्यांदा आपल्याकडे महिला कामगार येणार, हे ह्याच्या आधी असं कधी झालं नव्हतं, त्यामुळं आपले जे कामगार आहेत त्यांचं डोसक्याचं वायरिंग खोलून जर नीट गेलं पाहिजे। कसं आहे, आता ह्या सगळ्या महिला कामगार येणार का नाही, तर आपल्या पोरासनी सगळ्यांनी ताकीद देऊन ठेवू, हे प्रेमान देतो, त्यासनी म्हणायचं की रिस्पेक्ट ठेवायचा प्रत्येक बाईचा, आलं का लक्षात? आदवीनं वागायचं, बोलायचं, वाचकायचं नाही अंगावर एकदम, हा आगाऊपणा करायचं नाही। कारण कसा विषय होणार आहे, ह्या सगळ्या बायका असणार आहेत नवीन, यासनी काही कामाचा अनुभव नसणार आहे, जरा गडबड होणार आहे की नाही, तर सांभाळून घ्यायचं बनव। हा आणि म्हणजे मजा बघत बसू नका, त्यापेक्षा त्यासनी मदत करा म्हणून, आलं ना लक्षात? हो भावा, सगळं समजावून सांगतो, तू काळजी करू नको। हा, आणि एक अजून एक गोष्ट म्हणजे आपले जे जुने जाणते कामगार आहेत 4-5 कामगार, त्यासनी हाताशी घे जरा, भास्कर बिस्कर ही सगळी पोरं, आणि त्यांची टीम तयार कर, आणि त्यांच्याकडनं ह्या सगळ्या नवीन बायकासनी ट्रेनिंग दे 4-5 दिवसाची। हा, एकदा ट्रेनिंग झालं की नाही मग दणदणीत काम करायला त्यांची मी सुरुवात व्हायला सोपं पडेल। उत्तम, ही महत्वाची गोष्ट सांगितलीस तुम्हाला। नाही सांगितली आम्ही, पण आले ती मास्तरीन माईकडनं, हे मला माहितच होतं। लय हुशार आहे, चल तेवढं काम कर मग। हा हो हो, उद्याच्या उद्या बोलवतो सगळ्यांना।
ठेवू काय? हा. बरं बरं. आता कसं एकदा ओंक्याच्या कानावर घातलं म्हणजे काय असेल काय झालं? ओम आदित्याय नमः. इथं व्यायाम करलोय आणि मंत्राने काय म्हणालायचं? जादू करलाय का आमच्यावर? अहो जादू कसली, हे सूर्याचे मंत्र आहेत. सूर्यनमस्कार घालताय ना तुम्ही, हे सूर्यनमस्कार घालत असताना हे मंत्र सुद्धा म्हणायचे असतात. होय काय? असेल असेल तसं असेल. आम्ही आपलं व्यायाम म्हणून करतोय. नाव योगा घ्यायला सांगणार. पण काय हरकत आहे नाव घ्यायला? म्हणजे बघा हा, सूर्याचे मंत्र हा सुद्धा योगाचाच प्रकार आहे आणि सूर्यनमस्कार म्हणजे पण योगच. काय हरकत आहे? होय की, पण एकट्या माणसानं काय काय करावं? व्यायाम करायचा का नाव पाठ करायची आणि ती म्हणायची? आयुष्यात काय पाठांतर करावं का व्यायाम करावं? माणसानं काय करावं? आहे की नाही? त्यापेक्षा एक काम करत जावा. आम्ही इथं व्यायाम करताना तुम्ही इथं येऊन उभं राहत जावा. तुम्ही मंत्र म्हणा, आम्ही व्यायाम करतो. आहे की नाही? तर त्यापेक्षा मी तुम्हाला सगळे मंत्र लिहून देते आणि तुम्ही पाठ करा. त्याच्यापेक्षा मी लय भारी आयडिया एक सांगतो तुम्हाला, खतरनाक. आपण दोघे एकत्र व्यायाम करत जाऊया. आहे की नाही? म्हणजे कसं व्यायाम बी होईल, मंत्र बी होतील. एक नंबर. तसं बी तुम्ही शाळेत सांगताय की शारीरिक शिक्षण हे महत्व पोरासनी सांगताय की नाही? मग स्वतः करायला नको शारीरिक शिक्षणाचा व्यायाम? हा, आमचे आईसाहेब कायम सांगतात, व्यायाम करून जर शरीर बळकट असेल माणसाचं तर मन ताजं-तावण राहते. मन ताजं-तावण राहिल्यावर मग मी तार 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 चालतोय सान सान 80. खरंय तुमचं. खोटं आपण बोलतच नाही. आईसाहेब काय म्हणतात, माणसाचं आणि झाडं जशी म्हणतात तसं झाडाची मुळं काय करतात, जमिनीतनं हुडकून आणतात खाद्य विद्या आणि पाठवतात झाडाकडे. आणि वरनं सूर्य काय करतोय, सूर्यप्रकाश टाकतोय झाडाच्या पानांवर. मग ते झाडं स्वतःचं खाद्य विद्या बनवतात, मग ते भरतात वगैरे. माणसाचं असतं. माणूस जे काय आयुष्यात शिक्षण घेतोय, विद्या घेतोय, तुम्ही जे शिकवताय ते आम्ही जे शिकतोय ते म्हणजे वरून येणारं सूर्यप्रकाश. पण मेन जे बेसिक आहे मुळांचं काम ते म्हणजे शरीर कमवणं, बळकट होणं. शरीर बळकट झालं की मन बी बळकट होते. ते मुळांसारखं काम, ते महत्वाचं आहे. बरोबर. हे तुम्ही बरोबर म्हणावं म्हणताना एवढं सगळं कीर्तन केलं मी, बाकी काय नाही. हो ते रोप बघा की कसलं भारी झालंय, मोठे मोठे झाले बघा. आता कुठलं ते आपण लावलेलं नाही का ते तिकडे बघा की डाव्या साईडला. खरंच की, आणि फुल पण आलंय त्याला. थांबा थांबा. एक नंबर वाजवते. वा, काय सुगंध आहे. नाद बंड्यात आपण लावलेल्या झाडाचं पहिलं फुल. मला की केसार नको. कशाला माळी त्याला काय? खरंच का छान वास आहे. काय भराभर मोठं झालं ना झाड आपल्या समोर. असो, तुम्ही आटपा लवकर आणि या आतमध्ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.